बोला था भाभी को भी बोला है, तुला पण सांगितलेलं ना. त्या मैत्रिणीच्या लग्नात पिंकी चप्पल हरवली आणि पिंकी काय घरी यायला तयार नाही, लग्न झालं तरी. ती पण लक्ष्मीचं रूप असते. हा हा. कोणाची फेसबुकवरची रील्स वगैरे करतात. नाही सायकल मस्त आहे. अरे वा वा. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी उशीर होत आहे आणि आता सायंकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि सरप्राईजली माझी लहानपणीची मैत्रीण आलेली आहे, बालपणीची मैत्रीण आलेली आहे. हे बघा अचानक आलेली आहे. ही तिची मुलगी आहे आर्या आणि ही मैत्रीण माझी बालपणीची मैत्रीण संगीता. आणि इथं बसलेली आहे मोठ्यापणीची मैत्रीण संगीता. म्हणजे आजचा योग असं झालेला आहे की भाभी पण आता जस्ट झालेल्या 2 मिनिट झालं आणि तेवढ्यात बालपणीची मैत्रीण पण आलेली आहे. सेम मैंने बोला था भाभी को भी बोला है, तुला पण सांगितलेलं ना. हां आणि दोघी खूप बडबड आहेत. विशेष म्हणजे दोघींमध्ये हां सेम गुण आहेत. पण चहा करू का कॉफी? नाही नाही चहा आवडतो ना, चहा करते. पाया पड माऊवाली. हां दिदीच्या पाया पड की, ती पण लक्ष्मीचं रूप असते. ओळखलं ना. हां बरं झालं बाई आली, लेकीनं आणलं तुझ्या आज. हां मग तरी काय. बाळा घे 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 खा. गप्पा मारायच्याच आहेत, खात खात गप्पा मारूया. खा ग. ही माझ्या मैत्रीला फक्त मसाले भात आवडतो, करते मी तुझ्यासाठी. हा एवढ्याच वर्षातून भेटलंय. शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. आता शाळेतल्या विषयावर गप्पा मार. चप्पलचं सांग प्रकरण आहे. हा आम्ही ना दोघी तिघी मैत्रिणी एका मैत्रिणीच्या लग्नाला गेलो. त्या मैत्रिणीच्या लग्नात पिंकी चप्पल हरवली आणि पिंकी काय घरी यायला तयार नाही, लग्न झालं तरी. काय म्हणायची, माझी आई ओरडेल. शेवटी माझी चप्पल मी तिला घालायला. हा चांगला आहे. अशाच असं म्हणजे बरेपर्यंत मैत्रिणी भाऊ, बस बाकी काय नाही. ले लो भाभी, हमेशा अपन दोनों चाय पीते हैं. हाँ बहुत है. अभी टोस्ट के साथ खानी है. घ्या आज बालपणीच्या मैत्रिणी बरोबर चहा घे. हाँ सांडलं असतं. बाप रे बाप. हाँ चाय बहुत पसंद है इसलिए तो चाय बनाई. घे. हाँ आणि चहा टोस्ट, चाय विथ टोस्ट घ्या. घेते ना आणते घ्या. ले लो ना भाभी टोस्ट, टोस्ट ले लो. अरे बापरे. हाँ देते देते. हाँ देते ना त्यांना. फोंडजी हे घ्या, आप ये पी लो. फोंडजी पण आलेले आहेत आत्ता. माणा बसलेला आहे. अरे भावाचं काय म्हणतात ते, भावाची जागा घेतली, गेम खेळतोय. भाभी ये लो कम है छोटी वाली. कमी आहे. हे बघा आत्ता कावळा पण आलेला आहे. हांजी कावळे मामा. मग हे बघ माझी मैत्रीण आलेली आहे. अगं हुशार कावळा आहे बरं का. हां नाही नाही बघा त्याला खायला देते कसं खातं. ओरड ना. गपचूप येऊन बसलाय, काय बोलत नाही आहे. थांब आणते तुला शेव आणते खायला. वरती नको जाऊ, खाली ये खाली ये. थांब शेव आणते आणते. नाही हे हुशार कावळा घे खा. हे घे खा. अरे तुकडच तोडला. घे. हां कावळ्याबरोबर काढ तू. ये घाबरू नको. चार चार ना. अगं काय नाही करत बघ. चार तू चार. घाबरती. अगं नाही ओढत. घाल. हां हां या खाली खाली ये 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 खा. आता ये खाली येऊन खा. खा. नाही अगं हुशार कावळे खूप. खा ना. य नाही ओरडत काय नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. य खाली ये बाबा. ये खा. तुझ्या हाताला कशाला चावेल तो. नाही चावणार. खा बाबा ये. शेव ठेवली खा. तू चार आता, घाबरू नको. एक चार. जा पुढे.
घे खाल्लं बघा, माझ्या मैत्रिणीच्या हातून पण शेव खाल्ली. गेल अगे अगे 3-4 कावळे येतात. हां हां त्यांना खायला देतं ना मी, येतात आत पण येतात इथं. नाही आले तरी काय करतात तेव्हा, काय नाही करत, येत नाही इथंच येतात, इथपर्यंत येतात. पशु पक्षी चांगले असतात. हां ना. मी माझ्या मैत्रिणीला एक धून वाजून दाखवते, त्याला खूप सुंदर धून आहे. तुझी मैत्रीण बघ काय काय शिकली. आता 4 महिने झाले जाते मी. आता मार्च मध्ये लावलेला क्लास. किती दिवस गेले? 4 महिने म्हणजे 8 दिवसातून एकदाच असतो क्लास. तुला आनंद वाटला ना? आम्ही लहान असताना खूप मंदिरात जायचो. विणा घ्यायचं सप्तापासून विणा वाजवायला जायचं. किती ते विणा घेण्यासाठी काय भांडण तू झालं की मी घ्यायचं विणा वाजवायला. बघा आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता मी आणि माझी मैत्रीण मंदिरात चाललेलो आहोत. आमच्या घराशेजारीच एक मंदिर आहे विश्वकर्मा भगवानचं, तिथे चाललेलो आहोत. फिरून येऊया आपण. चालेल. कशाचं पाऊस नाही बरं. छान आहे छान आहे. आता 1 वर्ष झालं राहतोय म्हणजे कसं असेल चांगले. माझी फरस बाग बघ दिवस मावळायला आलेला आहे बघ, सगळी झाडं. परी पण आलेली आहे इथं. परी 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 लपू नको. आंब्याचं आहे, मला आवड आहे बाई, करते. यांची पण काळजी घेते मी पक्ष्यांबरोबर. चल घुम के आते. इथून मधून रस्ते गार्डन मधून. हे मंदिर आहे. माझ्या मैत्रिणीला मी भेटल्याचा खूप आनंद झाला. ती म्हणते पैसे देऊन पण असा आनंद मिळत नाही. म्हणून थोडं वेळ बाहेर आलेलं फिरायला. नाही तू घरी यायचं नाही. सांग आर्या, आर्या सांग. आरती मिळाली, आरती झाली आपली. नाही नाही चल आता घरी जायचं. सांग आर्या, सांग चल घरी जाऊया. नंतर जेवण करून जायचं. एवढं वर्ष तुम्हाला जेवण नाही का नंतर? नाही नाही जेवण भातच करायचं मला. ऐकत नाही माझी मैत्रीण. माझी मैत्रीण चाललेली आहे तिच्या घरी. थांबली नाही, जेवण नाही, काय नाही, चालली अशीच. मना पण आलेला आहे तिला सोडवायला. चालतंय का असं? ये पुन्हा काय ये पुन्हा नक्की या. घाई घाईत चाललात. हां
नाही हा कर घरी आणतो पण. बाय बाय. माझी मैत्रीण गेली तिच्या घरी, थांबली नाही. बघा मांजर अंजी गाडी खाली बसलेला आहे. ए नको हात बळ, चल चल, डोंट टच, चलो. मला खूप मस्ती करतो का रे. हे बघा मायरा पण फिरायला चाललेली आहे. मग गाणं लागत, टोपा वगैरे घातलाय मस्त. सर्दी झाली. होय अगं बाई. या त्यांना चैन नाही पडत त्यावेळेस गेल्याशिवाय. ती गाडी तिचीच आहे का खालची? छान आहे, छान आहे, सायकल मस्त आहे. अरे वा वा, छान छान. हा बरोबर आहे. चला मनाने घरातली देवांची पूजा केली. हे बघा मस्त पूजा केलेली आहे. आम्ही मंदिरात गेलो होतो तेवढ्या वेळात मनाने घरातल्या देवाची पूजा केलेली आहे. ठीक आहे, प्रसाद खा. मंदिरात प्रसाद दिलाय. लेलो लेलो, हातचं लिलो, पप्पांना पण द्यायचं. रे घे, हात चिकट झाले खूप. लड्डू का प्रसाद खा लो, लड्डू का भी खा लो. नाही अहो माझी मैत्रीण म्हणत होती सारखी, भाऊजींना बघ, भाऊजींना काय पाहिजे काय नको, येऊन बसले. मी म्हणलं भाऊजींना फक्त फोन लागतो, काही नाही. है ना हो ना फोंडाची, सॉरी. इनको बस फोन चाहिए, रील स्क्रोल करायला पाहिजे. फोंडाची फेसबुकवरची रील स्क्रोल करतात आणि मला इंस्टाग्रामवरची रील स्क्रोल करतो. दोघं जण बाप बेटा रील स्क्रोलर आहेत. बाकी मी आता स्वयंपाक करते. मगाशी मी तांदूळ जास्त प्रमाणात भिजायला ठेवून गेलेले, माझी मैत्रीण जेवण करेल म्हणून, आणि तिला मसाले भात आवडतो खूप, त्यासाठी मी तांदूळ भिजवून ठेवून गेलेले. आता काय करायचं एवढं तांदळाचं. गेली ती खालून, वरती नाही आली. तिला म्हणलं चल जेवण करून जा, चल जेवण करून जा, पण ऐकली नाही, गेली ती. मंदिरात गेलो, आरती सुरू झाली, अर्धा तास आरतीला गेला. चला आता मी मसाले भात करते आमच्यासाठी. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.